नागपुरात एकामागून एक गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या कमलेश हनवतेच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. खंडणी, प्लॉट फसवणूक, सावकारी आणि खंडणी प्रकरणानंतर आता सक्करदरा पोलिसांनी त्याच्या विरोधात तब्बल 40 लाख रुपयाच्या भूखंड फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. कमलेश हनवते आणि त्याची पत्नी पूजा यांनी स्वतःला प्लॉटचे मालक असल्याचं भासून लाखो रुपये घेतले, मात्र त्यांनी ना प्लॉटची नोंदणी केली ना पैसे परत केले. या प्रकरणी तुरुंगात असलेल्या कमलेश हनवतेची प्रोडक्शन वॉरंटवर चौकशी करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मोहित पारधी यांच्याशी कमलेश हनवते आणि त्यांची पत्नी पूजा यांनी मौजावेळा येथील एक प्लॉट स्वतःचा असल्याचं सांगून 48,21,000चा सौदा केला. यानंतर दोघांनी वेगवेगळ्या वेळेस धनादेश आणि रोख रकमेच्या माध्यमातून एकूण 40 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. मात्र ठरलेल्या मुदतीत प्लॉटची नोंदणी करून दिली नाही आणि घेतलेली रक्कमही परत केली नाही. या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. त्यांचे जे जावई आहेत युवराज मातनकर आणि त्यांची जी बायको आहे कोमल मातनकर, ती यांची बहीण लागते कमलेश हनवतेची. तिचं नाव आहे कोमल हनवते. तर या दोघांच्या नावावर ते मला धमकवायचे, जा मी तुला रजिस्ट्री करून नाही दे, तुला जे करायचं करून घे, असं वगैरे म्हणायचे. मग मी त्यांना म्हणायचो एक काम करा, मला माझे पैसे तरी परत करून द्या. तर त्यांनी मला हे म्हटलं होतं की नाही म्हणे, तुझे पैसे आता परत होत नाही म्हणे आणि वरतून तू मला आता 60 लाख रुपये देशील तर मी तुला तुझी रजिस्ट्री करून देतो म्हणे, नाही तर तुला तुझी काही रजिस्ट्री भेटणार नाही म्हणे आणि तुझे पैसे मी तुला काही वापस नाही करणार म्हणे, तुला जे करायचं आहे ते करून घे म्हणे. कमलेश हनवते यापूर्वीही अनेक गुन्ह्यांमध्ये अडकलेला आहे. 5 जुलै रोजी त्याची मैत्रीण अनिता भारद्वाज हिच्यासह मोहित पारधी यांच्याकडून खंडणी उकळल्याच्या आरोपात त्याला अटक करण्यात आली होती. यानंतर नातेवाईक महिलेला प्लॉट मिळवून देण्याच्या बहाण्यानं 10 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी इमामवाडा पोलिसांनी प्रोडक्शन वॉरंटवर ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. याशिवाय अजनी पोलिसांनी 3 लाख रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात तब्बल 16 लाख रुपये वसूल केल्याच्या आणि सातत्यानं खंडणीची मागणी केल्याचा गुन्हाही त्याच्या विरोधात दाखल केला आहे. सध्या कमलेश न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान 40 लाख रुपयांच्या नव्या प्लॉट फसवणुकीचा गुन्हा समोर आल्यानंतर सक्करदरा पोलीसही प्रोडक्शन वॉरंटद्वारे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेणार आहेत. याच पद्धतीनं आणखी कोणाची फसवणूक झाली आहे का याचाही तपास पोलीस करतायत. तर या प्रकरणातील 6 आरोपी पूजा हनवते हिला अद्याप अटक झाली नसून प्रकरणाच्या सर्व पैलूंचा सखोल तपास सुरू आहे. त्यांचा व्यवहार ठरलेला होता 48 लाखाच्या समथिंग आणि त्याच्यातले त्यांनी 40 लाख रुपये त्यांना दिलेलेही आहेत, परंतु ते त्याची रजिस्ट्री आणि इतर कागदपत्र करून देण्याचे टाळाटाळ करत आहेत. अशा पद्धतीची त्यांची तक्रार दिलेली आहे. त्याच्यावरून आपण याच्यातील जो आरोपी आहे कमलेश गणपतराव हनवते आणि त्याची पत्नी पूजा कमलेश हनवते यांना याच्यामध्ये आपण आरोपी केलेला आहे. यापूर्वी त्यांच्यावरती वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत आणि यांची मूळ असंच आहे की लोकांकडून पैसे घेऊन त्यांना फसवणूक करण्याची. आता या आमच्याकडे जी फिर्यादी आलेले आहेत यांची एक खंडणी त्यांच्याकडून वसूल केल्याबद्दलचा गुन्हा दाखल यापूर्वी दाखल करण्यात आलेला आहे आणि ह्या प्लॉटच्या संदर्भानेही त्यांची फसवणूक झाल्याबद्दल आपण गुन्हा दाखल